इथे बाबासाहेबांनी पाहिलं ना तर खरडपट्टी आमच्यातला एक व्यक्ती शिकून लय मोठा कार्यक्रम झाला. आपल्यासारख्या लोकांसाठी काय काय करतो आहे आणि मी त्या देवाला बघते आमच्या बाबासाहेबांची बघायला माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार? या बसा. मी किती वेळचं सांगतो ऐकतच नाही. काय ना ग, तुम्ही वरच्या जातीचे आम्ही खालच्या जातीचे. मी कसं तुमच्या पेजाला शिवणार? तुम्ही वरनं पाणी टाकता मी ऑलरेडी न पितो. नमस्कार, खाली बस. नमस्कार. या टिपणीस अनंत गंगाधरराव हे सुरेंद्र टिपणीस महाड नगरपालिकेचे प्रमुख. टिपणीसांचा एक लेख मी वाचला, अत्यंत सुंदर, ज्यात तिने नमूद केले होते की सरकारी मालमत्ता ही सगळ्यांसाठी खुली आहे, त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे. त्यामुळे मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करणार. म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी हे सगळ्यांसाठी खुले आहे, त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे सांगणारा सत्याग्रह. चला तयारी. आणि तुम्ही पण येणार ना? मग चला. आंबेडकर, तुम्ही योग्य करत नाही आहात. योग्य अयोग्य ठरवायचा अधिकार देखील कोणा एकाला नसतो. ते पाणी पाठवतात. आमचं पाणी चला, मी मान्य करेल हे तुमचं पाणी आहे, यावर तुम्ही तुमचे नाव लिहून दाखवा. तर आंबेडकर, तुम्हाला हे महागात पडेल. काय मागत पडेल रे? चल निघ. अहो थांबा, आपण इकडे भांडायला आलोय का? पाण्यासाठी सुद्धा भांडावं लागतं, हे मोठं करते. हा भ्रम ठेवू नका. आपण पाण्यासाठीच म्हणजेच आपल्या हक्कांसाठी भांडत आहोत. आज या महाडच्या धर्तीवर 14 तळ्याचा सत्याग्रह फक्त पाहण्यासाठी नाही, तर आपणही माणसं आहोत हे सांगण्यासाठी केलं आहे. एकाच फळाचं पाणी टाकून आपण अस्पृश्यता